कशाचं टेन्शन आलंय तुला होय ग? काळी भांडी घासायचं तर असं दे मित्रांनो. स्वयंपाक करायला भारी वाटतं. ती काळी भांडी घासायचं लय जीवावर येतं. अगं एक बाय कामाला ठेवायची का? ठेवायची का? त्या गॅस भरून आणूस तर एक बाय राहीन कामाला. बोलली असती तुम्हाला पण video चालले. तर काय नाही मित्रांनो, सहज असंच म्हणलं एक असं छोटासा छानसा व्हिडिओ काढाव. तसं मला पण करमत नाही हो, कवा येईन ह्याच्यापाशी. आणि सकाळी पण मी कणिकच म्हणत होते, त्यावेळी पण तुम्ही लगेच आता भाकरी करते मस्तपैकी. आणि कसं असं अश्विनीपाशी येऊन बसलं आणि गप्पा मारत व्हिडिओ काढला म्हणजे काय होतं, तिला पण भाकरी केल्या की वाटत नाहीत. आणि म्हणजे कसं, आणि मला पण वेळ गेलेला समजत नाही. असं तिच्यापाशी बसून तिच्या शेजारी बायकोपाशी बसणं, असं गप्पा मारणं खूप छान असतं मित्रांनो. तुम्ही पण तुमच्या बायको शेजारी असं बसत जा आणि असं गप्पा मारत जा माझ्यासारखं. आम्ही लई बडे बाता मारतो दोघ जण, म्हणजे लई काय तुम्हाला सांगू. मी नाही मारते, तुम्ही मारता. आम्ही ऐकून घ्यायचं काम करते. हा पण ती ऐकते माझं, ऐकणारी पण बायको पाहिजे मित्रांनो. आणि ती ऐकते व सगळं, त्याच्यातच समाधान आहे, त्याच्यातच सुख आहे. आणि भारी वाटतो असं तिच्यापाशी बसायला. आणि दिवसा म्हणजे जसं दिवस जातील तसं अश्विनी सुंदरच होत चालली माझ्यापेक्षा. हो दुसरं काय काय पण. अरे खरंच चेष्टा नाही करत तुझी. लाजती का काय तू? झाली आता 42 वजन होतं, 47 वर आली आता. 47 वरनं 50च्या पुढे जाईल. लाजत जाऊ नको ग. खरं मी तारीफ करतो तुझी, काही चेष्टा करत नाही किंवा मी तुला कोचक बोलत नाही. जे बोलतो ते, जे बोलतो ना मी ते प्रेमाने बोलतो ग. कसं किती गेलं तरी आपली जान आहे तो. सगळ्यांची बकुळ आहे का नाही? हा मग तुमच्या बकुळाला नाव ठेवून मला काय हे करायचंय का? शिव्या खायच्यात का? मग काय. तर असं द्या. कसं असं तिन्ही सांजाचं मस्तपैकी वरती चंद्र, खाली चांदण्या, वर चांदण्या. अरे वर चंद्र, चांदण्या, आणि त्या चांदण्याखाली आपण दोघ जण मस्तपैकी असं शेकत चुली शेजारी बसत स्वयंपाक. आणि आज काही स्पेशल आणले माहिती का मी येताना? काय आणलंय म्हणजे आजच नाही, मी रोजच आणतो. तो का तिथं कोपऱ्यात अंडी ठेवल्यात, 14 अंडी आणल्यात. एकदाच अंडी आणली म्हणजे आज करायची 7 अंड्याची भाजी, उद्याचा दिवस जाऊन द्यायचा, की परवा दिवशी 7 अंड्याची भाजी. हा आमचं असंच असतं मित्रांनो. कसं आम्ही खातो आणि खाल्लं पण पाहिजे, व्हेज नॉनव्हेज. आणि का अंडं नॉनव्हेज आहे का व्हेज हेच कोणालाच कळलं नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी खात राहणार. आणि कळाल्यावर बंद करणार आहे? नाही कळाल्यावर मग वार बघून खायचं ग, असं असतं. होय. मग आज शुक्रवार. हा मग उद्या खायचं नाही, परवा दिवशी खायचं. रविवार एखादा वार पाळला पाहिजे, म्हणजे सोलला पाहिजे. मग सोमवारी खायचं नाही, मंगळवारी खायचं. मग मंगळवारी खायचं नाही, बुधवारी खायचं. बुधवारी खायचं नाही, मग शुक्रवारी खायचं. आणि चुलीवली हो लई भारी अश्विनी कडक भाकर करते. हा अशी कडक भाकर एकदम मस्त झणझणीत, काय तुम्हाला सांगू. आणि ही जी भाकर असते ना बाजरीची मित्रांनो, ह्या बाजरीच्या भाकरीला आधी आम्ही हे खायचो, मलिदा करून खायचो. मलिदा म्हणजे ह्याच्यामध्ये तेल टाकायचो, साखर टाकायचो आणि भाकर अशी चुरून मस्तपैकी शाळेत आले की खायचो. तूप असतं, साखर असतं, आमच्या आईला. हा नाही ह्याचं पण करतात. लय भारी लागते बाजरीची भाकर. ज्याने खाली ना त्यालाच माहिती बाजरीच्या भाकरीचं. पण असं द्या तसं तिन्ही सासू संध्याकाळी व्हिडिओ काढणं बस. आणि तुम्ही पण तुमच्या बायकांपाशी असं गप्पा मारत बसत जा सगळीजण. कसं काय करा, एक दिवस वेळ काढून. तसं आहे मला तरी कुठं टाइम आहे. मी टाइम काढून मी आता आलो की ज्येष्ठ कपडे बदलले, फ्रेश झालो मस्तपैकी. सकाळचा व्हिडिओ पाहिला असेल, दुसरी कपडे होते, आता दुसरी कपडे. असं मस्तपैकी बरमुडा खूप दिवसातून शर्ट घातला. अश्विनी म्हणली घाला शर्ट, तुम्हाला छान दिसतो. बरं ठीक आहे म्हणलं, चल तुझ्यासाठी शर्ट घालीन म्हणलं. गार लागतंय पण जर्किंग नाही घातलं. ही म्हणली शर्ट घाला, ठीक आहे. तसं शर्ट घालतच नाही तुम्ही. काय होतं कामात मी कवा चांगले कपडे घालत नाही. कामावलेच कपड्यावर जातो आणि कामावलेच कपड्यावर येतो. काय आपल्याला जास्त मला जास्त नटायचा ह्याचा नाद नाही. आपलं कसं जसं असतं तसं असतं, रिअल असतं. जास्त दिखावपणा नसतो की बाबा चांगले कडक कपडे घालायचे न खिशात 10 रुपयाची फाटकी नोट ठेवायची. आपलं असं नसतं.
कपडे खराब घालायची आणि 100ची नोट ठेवायची, असं माझं. 100ची का? हा, माझं असं नियोजन असतं, बाकीच्यांसारखं दिकोपणा नसतो. तर असू द्या ह्या गोष्टीवर चालतंय. म्हणलं. आणि आपण विषय खूप लांब होतोय. विषय काय आहे, तुम्ही पण असं आपल्या बायकोपाशी बसा, आपापल्या मस्तपैकी बसा, तिच्याबरोबर गप्पा मारत, तिच्या शेजारी बसून बघा, डोकं खात जा असं नाही शेजारी नाही बसून. अहो कसं भारी वाटतं हो, दिवस चांगला जातो. त्यांना पण वाटतं नवऱ्याने आपल्या बोलावं, बसावं, गप्पा मारावं, वेळ काढावा, कोणाला वाटत नाही. हा, तसं अश्विनीला पण वाटायचं, पण देतो तिला आजकाल वेळ जास्त दिला पाहिजे. आजकाल हा, आजकाल सुधारणा व्हायला लागली. आजकाल अगे ह्याच्या आधी पण नव्हतं लागा तुझ्याबरोबर लागा, तिथं विचार कर की बाहेर कुपी शेजारी लागा तुझ्यापाशी बसायचो लागा. 1.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ बघला कवाचा व्हिडिओ बघ, चुली शेजारी मी तुझ्या शेजारी असं बसूनच व्हिडिओ काढलाय. हा, काढलाय का नाही? थंडी वाजते मग सांग की. अरे थंडीचं काय, मी उन्हाळ्याचं सुद्धा तुझ्या शेजारी बसून व्हिडिओ काढलाय. दाव का तुला पाठीमागचा व्हिडिओ? हा, तर ठीक आहे, असून द्या. चला, एक अश्विनीसाठी एक लाईक करा, माझ्यासाठी करा. भाजी केलेली जाऊया की. कसली? अंड्याची भाजी का? बरं ठीक आहे. आणि अंड्याची भाजी कशी केली ती पण तुम्ही एकदा मस्तपैकी. थंडी वाजत होते, गरमच व्हायला लागले, पर घामच यायला लागला. असं ना, चुली शेजारी ना, मग म्हणून तर चुलीवर स्वयंपाक करायचा असतो ग. तुला येड्यावानी करते, मस्त मस्त भाकरी कर. लय वो कामाची अश्विनी, काय तुम्हाला सांगू मित्रांनो. तर मित्रांनो, माझ्या स्वीट गर्लची मस्तपैकी स्वीट अशी अंड्याची भाजी, आणि ती म्हणलेली मित्रांनो की अंड्याची भाजी पण दावा. तर मी दावण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. असं नाही की तिला नाराज करून काय होईल मित्रांनो, मला मिळणार आहे नाही, काय मिळू शकत, माझं पोट पण भरू शकत नाही. पण बघा ना, स्वीट अशी अंड्याची भुर्जी केली आहे, आणि ती पण चुलीला जा घालून केली. व धना जा कसा घातलाय, धना जा घातलाय. म्हणजे माझ्या भाषेत बोलायचं, आमच्या गावठी भाषेत बोलायचं तर धना जा म्हणतात. म्हणजे कसा धना जा असं समजावेत राहतो. कशी लाजली वो लाजली. तर ठीक आहे, मस्तपैकी अशी. आणि मसाला टाकते. हाड चल बाबा तिकडं, जेवायला आताच नाही, थोड्या वेळाने तुला जेवण झाल्या भाकर टाकतो. हा, आणि मस्तपैकी अश्विनीने मसाले टाकले. आणि अश्विनी तो मसाला कोणता वापरते? कंपनीचा दाव की कोणता कंपनीचा मसाला वापरते? सुहाना मसाले वापरते अश्विनी. आपला घरचा का? हा, घरचा. आणि अश्विनी काय करते, घरी बनवलाय अश्विनी. त्या दिवशी तिला व्हिडिओ काढ म्हणत होतो, तिने 2 वेळा काढलाच नाही. तिला पण लय भारी मसाला बनवता येतो, तशी चपळ सुगरण आहे. आणि कोणत्याही बाबतीत अश्विनी कमी नाही. हम किसी से कम नाही. तर असू द्या. आणि 7 अंडी उंद्याच्याला ठेवली बरं का, आणि 7च अंड्याची भाजी केली अश्विनीने. तर कसं 7 आणि 7 का, 7 7 49 गुणाकार केला तर, आणि बेरीज केली तर 7 2 14, आणि वाजाबाकी केली तर 7 0. हा, बोला आता बर. हा, 6 गुणिले 6 किती? हा, 10 गुणाकार करून चल. हा, मन तुला येतो का 6चा पाडा? हा, चल एक काम कर, 8 गुणिले 8 जा, मला करून दाव, गुणाकार करून दाव, लगेच करून दाव 0 मिनिटात. व्हिडिओ चालू तोपर्यंत 8 गुणिले 8 अश्विनीची भाजी व्हायच्यात. मला देखी ग थोडी बुर्जी पाणी मताच्यात देखी ग, मला खाऊ वाटली अश्विनी, दे ना ग थोडी. दे ग दे. मस्त पैकी. हो का, माझ्या स्वीट गर्लनी माझ्यासाठी स्वीट अशी. अगं मोठा गुणाकार नाही, 8 गुणिले 8 तेवढंच कर, वर 8 आणि खाली 8 दाव करून. हा,
तू 5 झाली तर ठीक आहे, नाही तर तुझं काय खरं नाही. फटकावली तुला. डाव करून हा लगेच. आणि मी नाही फटकं देणार तुला, अनुष्का फटकं देणार. हा तर अनुष्का फटका देणार आहे. अनु काय करते का आता अनुष्का? तर चला तर मित्रांनो, ह्या गोष्टीवर इथंच व्हिडिओ टॉप करायचा प्रयत्न करतो मी. काय करते बाळ? आणि ही अशी अंड्याची भाजी. आणि माझी दुसरी स्वीट गर्ल, तिनं का पाणी पिऊ बा, तेवढंच पाणी आहे आपल्याला. बरं पी, बिसलरीचं पाणी पी. काय झालं, आमचा JR रात्री उघडाच राहिला, टोपणच उघडं ठेवलं. कोणी ठेवलं? मला म्हणते तूच ठेवलंय. हा मग मम्मीनेच उघडं ठेवलं असन. आणि एकदा हंडा उघडा किंवा टोपण उघडं राहिलं JRचं की ती पाणी पिऊ नये. समजा पाल वगैरे काय असतं, केला का 8 गुणिले 8 गुणाकार. एवढा वेळ कसा लावला तू पिल्या? लवकर उरक, मला उत्तर पाहिजे. व्हिडिओ चालू मी आणि टॉप केला नाही. लवकर लवकर उरक पिल्या. हा हा कुठे 8 गुणिले 8? कुठं गेलं? कुठं गेले ग? 8 गुणिले 8 नाही नाही, चुकली तू. 16च लिहिले तू. 16 लिहिले. तुला 0 मार्क. तुला 0 मार्क. चिवला 0 मार्क मित्रांनो. 8 × 64. तर ह्या गोष्टीवर मस्तपैकी छान असा व्हिडिओ काढला अश्विनीचा. आणि बाय सगळ्यांना. स्वीट ड्रीम, गुड नाईट, टेक केअर. आणि सगळ्यांना माझ्यातर्फे बाय. आणि माझ्यासाठी, संदीप दादासाठी एक लाईक होऊन द्या. बाय बाय.